रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 12वीची परीक्षा दिलेल्या मुलींना किंवा पुढच्या ग्रॅज्युएट असलेल्या मुलींना, माझ्या नातींना, थोडक्यामध्ये सर्वांना मी नमस्कार करतो. हा व्हिडिओ बाळांनो तुमच्यासाठी आहे आणि गोरगरीब मुली आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यातल्या त्यात ज्यांची परिस्थिती नाही पुढे शिकण्याची, अशा मुलींसाठी हा व्हिडिओ आहे की घरच्या घरी आपण बसून पैसे कसे कमवू शकतो. शिक्षण चालू ठेवत किंवा आपलं घरच्यांनी लग्न जरी करून दिलं तर आपण आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभा राहू शकतो हे मी या आजच्या व्हिडिओमध्ये बाळांनो सांगतोय. नीट लक्ष द्या. जरी समजा तुमची परिस्थिती नसली तरीही घाबरून जायचे कारण नाही, किंवा तुम्हाला पुढं शिकता येत नसेल तर तुम्ही नर्वस व्हायचं कारण नाही. किंवा समजा तुमचं घरच्यांनी लग्न करून दिलं, परिस्थिती नाही, योग्य स्थळ आलं चांगल्या प्रकारचं, फक्त आता स्थळ पाहताना व्यवस्थितरित्या पाहावं घरच्यांनी, आणि तुम्ही प्रत्यक्षात व्यवस्थितरित्या योग्य निर्णय घेऊन तुम्ही पाऊल उचलावं, हे तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र जर आपणाला कुठेच काय करता येत नाही अशी स्थिती आहे तर आपण काय करावं लक्षात ठेवा. मी आवर्जून सांगू इच्छितो, जरी आपणाला पुस्तकातलं ज्ञान नसेल तर देवाने कुठलं ना कुठलं आपल्याकडे ज्ञान हे दिलेलं असतं. मग ते ब्युटी पार्लरचं असेल, पुढं ब्युटी पार्लरचा कोर्स करा. एक्स्ट्रा तुम्हाला पुस्तकी ज्ञानाशिवाय दुसरं काही येतंय का? ब्युटी पार्लर असेल, तुम्ही तुमच्यासाठी शिलाई मशीन असेल, किंवा पाककृती म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनवायचे कसे, रांगोळ्या वेगवेगळ्या बनवायच्या कशा, किंवा वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज असतील किंवा डिझाईनच्या वस्तू तयार कशा करायच्या, हे तुम्ही याचं शिक्षण घ्या. एक्स्ट्रा क्वालिफिकेशन हे तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. फक्त पुस्तकी ज्ञान असून तुमच्याकडं उपयोग नाही. आणि जे ज्ञान तुमच्याकडं आहे त्या ज्ञानाचा यूट्यूब चॅनल काढा. आलं का लक्षात? कितीतरी स्त्रिया तुम्हाला सांगतो, फक्त अशा स्त्री काही शिकलेल्या नाहीत, मेंढरा मागं फिरतात, ध्यानात आलं का? तरी सुद्धा महिन्याला यूट्यूबकडून लाखो रुपये कमवतात. ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही जर शोधले, अहो भांडणं करून स्त्रिया पैसे मिळवतात. विचार करा, भांडणं, ध्यानात आलं का तुमच्या? तुम्ही रेग्युलर तुमचे जे काही जे अंगात तुमच्या कला आहे, मग ते डान्सिंग असेल, एखाद्याला डान्सिंग शिकायचं आहे, पुढं ग्रॅज्युएटच व्हावं असं कुणी तुम्हाला सांगितलं? तुमच्यामध्ये ज्या ज्या कला आहेत, मात्र तुम्ही जरा फक्त घरीच बसून राहतात चाले येण्यासारखं, तर त्याच्यासारखा म्हणजे मूर्खपणा तुम्ही कोणता करत नाही हे लक्षात ठेवा. घरच्यांनी लग्न जमवलं, आता 12 आणि 6 18 वर्ष तुम्हाला पूर्ण झाले, म्हणजे वास्तविक पाहता मी या गोष्टीकडे तुमचं अटेन्शन करू इच्छितो. तुमचा मुलाला जन्म देण्याचा जो कालावधी आहे तो हाच आहे, लक्षात ठेवा. 18-20 वर्षाच्या पुढे ते 30 वर्षापर्यंत. आलं का लक्षात? तिथून पुढे सो मेनी हार्मोन्स चेंज होतात आपल्यामध्ये. तुम्ही करताय कशासाठी? काय तुमचा उद्देश काय? आपण आपल्या होणाऱ्या अपत्यासाठी तुम्ही शिकताय, म्हणजे तुमच्या स्वतःसाठी शिकत नाही, तुमची जी पुढची प्रजा निर्माण होणार आहे त्या प्रजेसाठी शिकताय. मस्त तुम्ही MPSCची तयारी करताय. हां, MPSC झाली तुमची 30व्या वर्षी, सर्व्हिसला लागला, नाव निघालं, गावभर फोटो टाकले, हे क्लास 1 अधिकारी तुम्ही झाला, आणि तुमचं लग्न, आता त्या पद्धतीचा नवरा मिळायला पाहिजे ना. म्हणजे पुन्हा नवरा शोधण्यामध्ये 4-5 वर्ष जातात. म्हणजे 35व्या वर्षी लग्न होतं की जिथून पुढे अपत्य होण्यासाठी योग्य स्थिती नसते. आलं का लक्षात? तुमच्यातील हार्मोन्सचे मग कशासाठी झाला MPSC UPSC? हां, मूर्खासारखे काहीतरी निर्णय. माझ्या मते मी नेहमी हिताचे मार्ग दाखवतो, सत्य बोलतो. याचा अर्थ मी तुम्हाला डिस्करेज करतोय असं अजिबात नाही. आलं का लक्षात? सावित्रीबाई फुले
यांनी शिक्षणाचा अधिकार दिला, परंतु कुठपर्यंत दिला? कुठपर्यंत शिकल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकता? आलं का लक्ष? लक्षणार्थ घ्यायचा असतो. स्वतःच्या पायावर उभा राहणं याचा अर्थ असा आहे की तुम्ही 4 पैसे कुठल्या मार्गाने तुम्ही कमवू शकता. आणि यूट्यूब सारखं दुसरं कोणतंही माध्यम नाही, लक्षात ठेवा. पैसे कमवण्यासाठी यूट्यूब सारखं आत्ताच्या सध्याच्या या घडीला तुमचं असलेलं ज्ञान कशाचंही असू द्या, तुम्हाला कशाचंही ज्ञान असू द्या म्हणून सांगतो, ते जे व्हिडिओ तुम्ही अपलोड करा. सध्या मनुष्याला ज्ञानाची गरज आहे, लक्षात ठेवा. मनुष्य सध्या फॅशन येते का लक्षात? वेगळं काय तुमच्याकडे गुणवत्ता आहे ती तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल खोलून, यासाठी माझेच व्हिडिओ पाहायला पाहिजेत असं मी कधीही जबरदस्ती करणार नाही. अनेकांचे व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःचा यूट्यूब चॅनल तुम्ही निर्माण करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या भाषा येत नसतील, मराठी भाषा जर पाहिजे असेल, तर या चॅनलवरती माझ्या मराठीमध्ये लक्षात ठेवा सर्व प्रकारे यूट्यूब, जीमेल कसा काढायचा, म्हणजे ईमेल कसा क्रिएट करायचा, चॅनल कशा पद्धतीनं खोलायचा, त्या चॅनलवरती अपलोड व्हिडिओ कसे करायचे, आणि घरच्या घरी लग्न जरी झालं तुमचं तर मिस्टरांची परवानगी घेऊन तुम्ही स्वयंपाक करताय ना, स्वयंपाक याचा व्हिडिओ जरी तुम्ही यूट्यूबवरती टाकला, तुमच्या हातामध्ये समजा कला, एखाद्या मुलीला अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक येतो किंवा वेगळ्या पद्धतीनं ती पोळी किंवा चपाती करते किंवा भाकरी करते, काय ह्याच्यामध्ये पौष्टिकता कुठल्या पदार्थामध्ये जास्त आहे, काही काहींना त्याचा अनुभव असतो, काय खाल्ल्याने काय होतं, येतंय का लक्षात? म्हणजे आपली मुलं बाळं संसार आपला सांभाळत चॅनलवरती आपण जर कार्य केलं तर, आणि सध्या स्त्रियांचे चॅनल अहो वेळसुद्धा ते सबस्क्राईब करते आणि लाईक करते. आलं का लक्षात? फक्त तुमची माहिती ही प्रामाणिक असणं त्याच्यावरती आवश्यक आहे. यूट्यूबचे रूल्स काय असतात काय नाही त्याच्याबद्दल गायडन्स एखाद्याने फोन जरी मला केला, लक्षात ठेवा, तरीसुद्धा त्या व्यक्तीला मी याच्याबद्दल माहिती देऊ शकतो. फक्त तुमच्याकडे जिद्द पाहिजे. हार कोणती असता कामा नये. कितीतरी मुली आता तुम्हाला सांगतो MPC UPC होऊन सिलेक्ट झालेत, लग्न जमान्यात त्यांची देण्यात आलं, कारण क्लास 1 ऑफिसरला त्याच्यापेक्षा पुढच्या क्वालिफिकेशनचा नवरा पाहिजे आहे ना. आलं का लक्षात? मस्त तुमची मोठी स्वप्न आहे. अरे पण ती मोठी स्वप्न कशासाठी? हां, मुलासाठीच ना. स्वतःची नुसतं करिअर तुम्ही करणार, पण तुम्ही तुमच्या मुलांचं करिअर करू शकत नाही. 35व्या वर्षी जर तुमचं लग्न झालं तर कुठलाही कसलाही मनुष्य असू द्या, खाण्यामध्ये वगैरे जर शिस्त नसेल तर तुम्हाला तिथून पुढं मुलं होणार. तुम्ही 50, 55, 60 वर्षापर्यंत तुमची मुलं शिकतच राहणार. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे वेळीच योग्य निर्णय घेणं मुलींनीही आणि त्यांच्या पालकांनीही. मी चुकीचं मार्गदर्शन कधीही करत नाही. आपल्या मुलीला जर फ्रीली आपण आईवडिलांनी फ्रीली हँडल केलं, तिच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण त्याच्यामध्ये, लोक काय म्हणतील, अहो लोक तुम्ही कसंही वागा, लोक ही नावच ठेवतात. लक्षात आलं का? चांगलं वागलं तरी बी नावं ठेवणारच. वाईट वागत नाहीत कुठल्या मुली तरी सुद्धा लोकांना. हे पहा, एक म्हण सांगतो, वाटेने चालली बनी भावंड आणि जगाला 12 तोंड. आलं का लक्षात? तुम्ही कसं जरी वागलं तरी नावं हे ठेवणारच आहेत, आणि नावं ठेवणारे लोक असावेत, त्याच्याशिवाय आपली प्रगती होत नाहीये. लक्षात ठेवा. काय आपण कसं वागायचं हे जगाने आपणाला शिकवता कामा नये, आपल्या मनाने आपणाला शिकता आलं पाहिजे आहे. स्वतःचं गुरुबाळा स्वतःनं स्वतः व्हा, त्याच्याशिवाय तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही आहे. नातवांना नातींना माझा पुन्हा एकदा नमस्कार. आणि भगवंतानी सांगितलेलं ज्ञान, दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं कार्य मी केलेलं असेल. माझ्या मताशी प्रत्येकजण सहमत असावंच असं नाही आहे. हे माझं पर्टिक्युलरली मत आहे की बाबा तुम्ही काय करणं आवश्यक आहे आता सध्या कलियुगामध्ये. किंवा एखादी मुलगी परमार्थिक आहे, तिनं या क्षेत्रामध्ये घुसून, लक्षात ठेवा, सॅटिस्फॅक्शन जे आहे, लक्षात ठेवा,
तुम्ही जे सर्व खटाटोप करताय ती कशासाठी? सॅटिस्फॅक्शनसाठी. या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आमच्या अनेक, लक्षात ठेवा, अनेक स्थळ आहेत आमचे. वारकरी समाजातले लोक पहा, आणि एक संस्कार आहे या वारकरी वृत्तीमध्ये, एक संस्कार आहे, लक्षात ठेवा. ज्यांना तिकडे, सर्वांनाच नाही सांगत, ज्यांना त्याची आवड आहे त्यांनी त्या क्षेत्रात जावं. म्हणजे तुमच्यातल्या कला दाखवायला सुरुवात करा. किती मुली दाखवू तुम्हाला? आता पकवाजाचं शिक्षण देतात, तबल्याचं शिक्षण देतात, गायन करतात, वेगवेगळ्या प्रकारचे गायनाचे त्यांचे व्हिडिओ आहेत. तुम्ही लिटिल चॅम्प्स वगैरे बघत जावा त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला कधी तेव्हा तुमचं लाईफ डायव्हर्ट होईल हे सांगू शकत नाही. त्यांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.